मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपलं। किंग सर्कल, हिंदमाता, केएम हॉस्पिटलमध्ये पाणी। हाय टाईडमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचण। मुंबईतील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला फटका। वरळीतील भुयारी मेट्रो स्थानकामध्ये शिरलं पाणी, भीतीचं वातावरण। मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम। रेल्वे स्थानकावरती पाणी, वाहतूक धीम्या गतीनं। हार्बर मार्गावरील लोकल सेवा 1 तास उशिरा। पश्चिम रेल्वेवर परिणाम नाही। बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर। नीरा डावा कालवा फुटल्यानं अनेक घरांमध्ये रात्री शिरलं पाणी। 3 इमारतीही खचल्या। बारामतीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदत कार्य सुरू। अनेकांचे संसार उघड्यावर, घरांचं मोठं नुकसान। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी। पुण्यातील दौंडमध्ये पावसाचं थैमान। अनेक नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। पुणे सोलापूर महामार्ग जलमय। पुण्याच्या इंदापूरमध्ये पावसाचा कहर। मदनवाडीतील नदीला महापूर। घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची दाणादाण, मदत कार्य सुरू। साताऱ्यातील दुष्काळी माण आणि फलटणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस। बाणगंगेला पूर। 16 गावांचा संपर्क तुटला। 123 कुटुंबांचं स्थलांतर। रायगडच्या खोपोलीमध्ये पावसाचा हाहाकार। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाले तुडुंब, घरामध्ये शिरलं पाणी। पाताळगंगा नदीनेही ओलांडली धोक्याची पातळी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यातील पूरस्थितीचा आढावा। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना। राज्यभरात यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। मुंबईतील हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। गेली 3 वर्षे बीएमसीवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प। पाणी उपसा यंत्रणा वेळीच सुरू का केली नाही, ठाकरेंचा सवाल। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था। चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्ते खराब। तरुणाने खांद्यावर दुचाकी घेऊन पार केला रस्ता। अमित शहा नागपुरामध्ये, दुपारी नांदेडमध्ये शंखनाद सभा। रात्री मुंबईत होणार दाखल। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांच्या दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता।